जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करायला विसरू नका. एकदा गण्या आणि रम्या रात्रीचे फिरत होते. रम्या, अरे किती वाजले असतील रे. गण्या एक दगड उचलतो आणि समोरच्या घरात मारतो. त्या घरातून एक बाई बाहेर आली आणि बोलली, अरे नालायकानो, आता तरी झोपा. रात्रीचे 12:15 वाजलेत. समजत नाही का तुम्हाला? चिंटू, मला वाटतं ती आपल्या वर्गातील नवीन आलेली मुलगी का नाही, बहिरी असावी. बंटू, अरे बिचारी. चिंटू, हो ना रे, मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा. बंटू, तुला कसं करे कळलं? चिंटू, अरे मी तिला आय लव्ह यू म्हटलं, त्यावरती तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करकरीत नवीन आहे. काय हो, तुमचे पुढचे 3 दात कसे पडले? गप्पू, काय सांगू, माझी बायको चपात्या खूप कडक बनवते हो. डॉक्टर, मग तिला स्पष्ट सांगायचं ना, मी खाणार नाही म्हणून. गप्पू, हो तेच सांगितलं आणि म्हणूनच. श्याम, आई, पिवळा रंग महाग असतो का ग? आई, नाही रे. मग तू शेजारच्या काकूंना सांगत होतीस ना, हल्ली मुलीचे हात पिवळे करायला खूप पैसे जमवावे लागतात. हॉटेलमध्ये मुलगा, प्रिय आय लव्ह यू. मुलगी, नाही, माझे तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. मुलगा, हे बघ, विचार करून सांग, आपण हॉटेलमध्ये आहोत. मुलगी, नाही म्हणजे नाही. मुलगा वेटरकडून 2 वेगवेगळी बिले मागवतो. 2 पिले पाहून मुलगी गोड हसून बोलते, मस्करी केले रे, आय लव्ह यू. पत्नी, अहो मला पण तुमच्यासोबत अमेरिकेला यायचं आहे. का नाही मला सोबत घेऊन जात? पती, वेडी आहेस का? 5 स्टार हॉटेलमध्ये कोणी डब्बा घेऊन जातो का? शेजारी, प्लीज मला रविवार पुरता तुमचा तबला द्याल का हो? तबलजी, माझं वादन ऐकून तुम्हालाही आवड निर्माण झाली वाटतं. शेजारी, नाही हो, किमान सुट्टी दिवशी तरी मला शांतपणे झोपायचं आहे म्हणून. एका माणसाकडे 2 गाया असतात, पण त्यातली एकच गाय दूध देत असते. असे का, सांगा बरं? कारण दुसरी गाय गोगल गाय असते म्हणून. एकदा एक माणूस समुद्रकाठी उभा असतो. एक प्रचंड मोठी लाट येते आणि त्या माणसाला म्हणते, चल माझ्याबरोबर. आणि तो जातो का? कारण पाण्याला कधी नाही म्हणू नये. जुळ्यांमधला एक तरी दृष्ट असतोच. बॉम्ब निकामी करताना कोणती तार कापायची याचा फार विचार करत बसू नका. कोणतीही कापा, ती नेहमीच योग्य असते. हिरोला रस्त्यात नाचायची हुकी आली तर त्याला रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाला नाचाच्या स्टेप माहीत असतात. बबडी, अरे देवा देवा, काय हे, आज उद्यानात एवढी कागदं कसली पडली आहेत? बंड्या, अगं काल पालिकेने निवेदन नाही का वाटली, उद्यानात कचरा करू नये म्हणून? त्याच निवेदनाचे कागद आहेत हे. मोबाईलने आयुष्यभर इतकी सत्ता प्रस्थापित केली की बहुतेकदा या मोबाईलच्या चष्म्यातून इतर गोष्टीकडे बघितलं जातं. हरवलेलं पुस्तक शोधणाऱ्या एका टीन एजरची प्रतिका पुरेशी बोलकी आहे. यार, या पुस्तकाला मिस्ड कॉल पण देता येत नाही. मनुष्य स्वभावाची गंमत काही औरच. आकाशगंगेत 300 अब्ज तारे असतात यावर सगळे विश्वास ठेवतात, पण रंग ओला आहे असं म्हटले की मात्र कोण हात लावतातच. एक कॉलेजची विद्यार्थिनी एकदा क्लासमध्ये लेट आली. शिक्षक, तू आज लेट का आलीस? मुलगी, सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता. शिक्षक, पण त्यामुळे तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का आलीस? मुलगी, सर, तो मुलगा फारच हळू चालत होता हो. स्त्री, हॅलो, कोण बोलतंय? बंडू, मी बोलतोय सर. सर आहेत का? स्त्री, सर वारले आहेत, पण तू किती वेळा फोनवरून हेच विचारतो? बंडू, ऐकायला बरे वाटते हो. एक सभ्य माणसाला काय पाहिजे? एक बायको जी प्रेम करणारी, एक बायको जी चांगले जीवन करणारी, एक अशी बायको जी कुटुंबाला सांभाळणारी आणि तिघीही एकजुटीने राहणारी पाहिजे. गण्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. गण्या, साहेब, मला फोनवर धमक्या मिळत आहेत. पोलीस, कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे? गण्या, साहेब, टेलिफोनवाले म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकील. सूरजने 1 एप्रिलला सिटी बसमध्ये कंडक्टर
कडून 5 रुपयाचे तिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, एप्रिल फूल. कसे काय? कंडक्टरने विचारले. कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे. सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली की कॉलेज कसे विधानसभेसारखं वाटतं आणि ती मुलाकडे पाहून हसली की त्याला बिनविरोध झाल्यासारखं वाटतं. एकदा ती लग्नाला हो म्हणाली की मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं आणि लग्नाला 1 वर्ष झालं की मग घोटाळा झाल्यासारखं वाटतं. प्रेम तर तिच्यावर चौथीतच झालं होतं. जेव्हा तिनं बेंचवर मागे वळून विचारलं की काल का नव्हता आलास रे? गुटखा खाणारे लोक उच्च संस्कारी असतात. ते नेहमीच शांत व अबोल असतात. गुटखा थुंकून ते फक्त तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांच्या मते समोरच्या व्यक्तींची किंमत गुटख्यापेक्षा जास्त असेल. आजकाल त्या मुली पण बॉयफ्रेंड सोबत पिक्चर बघायला मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये जातात, ज्या कधी काळी आमच्या घरात फरशीवर बसून शक्तिमान बघायच्या. मुलगा, पप्पा, आपलं आडनाव वाघ आहे, तरी पण तुम्ही मम्मीला का घाबरता? पप्पा, अरे बेटा, तुझ्या मम्मीचं माहेरचे आडनाव वाघ मारे आहे ना, म्हणून. मुलगा, आई, तुझ्या नजरेत माझी काय किंमत आहे? आई, तू माझ्यासाठी लाखात नाही करोडात एक आहेस बघ. मुलगा, आई, त्या करोडो मधले 200 रुपये दे, नेटपॅक टाकायचं आहे.